जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आज आपण बघतोय कृष्णाच्या छान छान गोष्टी. पाठीमागच्या गोष्टीत आपण बघितलं की खांडवनामध्ये खूप अडचणी आल्या, खूप संकट आली आणि कृष्णाच्याच सहाय्यामुळे ते इंद्रप्रस्थ ही सुंदर नगरी, जे द्वारकेपेक्षाही सरस अशी सुंदर नगरी त्यांनी तिथे उभारली. कितीतरी परिश्रम त्याच्यामध्ये आणि कृष्णाची साथ, म्हणजे अशी लाईनच लागली होती मदतीची. कुठलं सगळंच बांधकामाचं सगळं मटेरियल द्वारकेहून जात होतं आणि असे कितीतरी मजूर तिथे म्हणजे द्वारकेला जे झटले ते सर्व तिथे झटून इंद्रप्रस्थ हे बसवत होते. आणि त्याच्यानंतर एक दिवस असाच सुदामा त्यांच्या द्वारकेला आला आणि सुदाम्याला बघून कृष्णाला खूप आनंद झाला, खूप भरून आलं आणि त्यांनी त्या सुदाम्याला आलिंगन दिलं. आणि आलिंगनच नाही दिलं तर त्याला दोन्ही हाताने धरून उद्धव आणि श्रीकृष्णाने आपल्या सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. एक याला सांगून आदेश देऊन मोठं एक सोन्याचं सुवर्ण तबक आणलं. त्याच्यामध्ये त्या सुदाम्याचे पाय धुतले, त्याची पाद्यपूजा केली, प्राजक्ताचे फूल वाहिले, हळद कुंकू वाहिलं आणि मग त्याला खरवस असा गोड मिष्टान्न त्याला खाऊ घातला. आणि ते सुदाम्याची ही पाद्यपूजा चालू असताना त्याची ती प्रेम त्या दोघांचं मित्रांचं पाहत असताना तिथे संपूर्ण द्वारकाच उभी राहिली. आई, बाबा, वसुदेव, देवकी आणि सर्व मुलं, सगळ्या 8 पत्न्या आणि संपूर्ण म्हणजे त्यांचं ते पूर्ण नगर हे कौतुक बघायला तिथे आलं. आणि त्यांनी बघितलं की त्याच्याजवळ एक फडशा म्हणजे एक पिशवी होती आणि त्या पिशवीतच सतत तो हात घालत होता. त्यांनी बघितलं की काय आहे बरं या फडशीमध्ये, म्हणून त्यांनी विचारलं काय आहे. तर तेव्हा त्यांनी सुदाम्याने त्यातून पादुका काढल्या. आणि तेव्हा सांदीपनी ऋषी, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा दत्त हे पण सगळे तिथे द्वारकेला आलेले होते. आणि मग त्यांनी पाहिलं की सगळ्यांना असं वाटलं की ऋषींच्या पादुका आहेत, पण त्या पादुका कोणाच्या होत्या तर कृष्णाच्या. जेव्हा सुदामा आणि कृष्ण आपल्या गुरुकुलातून घरी जायला निघाले तेव्हा सुदाम्याने सांगितलं होतं की केशवा, मला काही नको, मला तुझ्या पादुका दे. आणि त्या पादुका घेऊन त्यांनी आजपर्यंत त्याचं पूजन केलं होतं. आणि तो गरीब ब्राह्मण होता आणि त्याच्या घरी काहीच नव्हतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी माझ्या मित्राला भेटायला जातोय द्वारकेला, याला सोन्याच्या द्वारकेला. आणि म्हणून मग तिने 2 मुठा पोहे एका पुरचुंडीमध्ये बांधून दिले होते. आणि मग त्या पादुकाची तर बाहेर काढल्या. आणि त्याच्यानंतर परत भगवंत श्रीकृष्ण विचारत होते की काय आहे अजून त्या पुरचंडीमध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं की तुझ्या बहिणीने दिलेलं हे स्नेह, म्हणजे इतकं प्रेम त्यांचं होतं त्याच्यात की खूप. आणि मग त्यांनी ते पुटली काढली आणि त्यातले 2 पोहे सांदीपनी ऋषींच्या चरणावर सोडले. 2 पोहे त्यांनी खाल्ले. सगळ्यांनी 2 पोहे, अवीट गोडी अशी त्या पोह्यामध्ये होती. आणि त्यांनी ते सर्वांनी खाल्ले. आणि पूजनविधीचं नंतर 8 दिवस सुदामा त्यांच्याकडे राहिला आणि त्यांनी खूप प्रेमाच्या गप्पा गोष्टी केल्या. आणि सगळ्या पत्न्यांना आश्चर्य वाटलं की एवढा प्राणप्रिय मित्र प्रथम आचार्यांच्या चरणावर सोडले, दुसरे 2 बिटक्या मारत अपार प्रेमभावना ओठाड केले, हातच्या फडक्यासच माझ्यासमोर धरले, मी 2 दाणे तोंडात टाकले. अपूर्व होती त्याची गोळी. आता श्रीनी उठून तो स्नेहप्रसाद प्रथम वसुदेव बाबांना,
तो आयांना, दादा, रेवतीताईंना, माझ्या सर्व सातही भगिनींना प्रेमभावाने दिला. आचार्य सांदीपनी मोजकच पण अविस्मरणीय बोलले. उपदेशामृताचा प्रसाद द्यावा आचार्य, श्रींनी त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, द्वारकाकर, यादव श्री गुरुजन हो, आजचा दिवस आपल्या द्वारकेच्या जीवनातील सोन्याचा दिवस आहे. श्रीकृष्ण आणि सुदामा हे दोन्ही परमस्नेही माझे परमशिष्य आहेत. त्यांना मी केव्हा सांगितलं आहे, आज तुम्हाला म्हणून ते पुन्हा सांगतो. अहंकार, मग तो सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान, कशाचाही असो, मानवी जीवाची हानी करतो. सामर्थ्य, सत्ता, संपत्ती याचा अहंकार केव्हाही वाईटच, मात्र या सर्वाहून ज्ञानाचा, आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. श्रीकृष्ण सुदामा या माझ्या दोन्हीही शिष्यांचा मला सारखा अभिमान वाटतो. जीवनाचा अर्थच आहे स्नेह, तोच तुम्ही जीवनभर जपावा, वाटावा. आत्ताच सुदाम्यानं आणलेल्या व श्रीकृष्णानं वाटलेल्या स्नेहभेटीसारखा अति अल्पमम असतू. सप्ताहभर द्वारकेत राहून मित्राशी मनसोक्त बोलून सुदाम भाऊजी गावाकडे निघून गेले. पाठोपाठ श्रींनी अमात्य विकृतांना आपल्या परामर्श कक्षात बोलवलं. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की हा पायीच आला होता आणि पायीच तो आपल्या कपडे घालून निघून गेला. आणि तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी काय केलं, तर त्याची सुदाम नगरी पूर्ण सुवर्णाची बसवली. जसं द्वारका बसवली, खांडवनमध्ये इंद्रप्रस्थ बसवलं, तशीच ही नगरी पण, मित्राची नगरी पण सोन्याची केली. बघा भगवंत कसा आहे, तर प्रेमाचा भुकेला आहे. 2 पण पोह्या दिले प्रेमाने त्यांनी, तर सोन्याची त्याची नगरी बसवली. सुदाम नगरी असं नाव त्याच्यात ठेवण्यात आलं. एकदा शुद्धाक्षावर डंका जडजडून उठला आणि द्वारकेत होते माझ्यासाठी भगिनी सर्व तिथे आल्या. आणि त्यांनी बघितलं की कोण आले होते. जटाधारी, धवल कौपीन धारण केलेला, उंचशील वयस्कर. तर हा होता अंगिरस. हा कोण होता माहिती आहे का तुम्हाला? यादव कुळातलाच एक होता. पण त्यांनी अंगिरसाच्या हाताखाली घोर तपश्चर्या केली आणि हे ऋषी बनले. अंगिरस ऋषी म्हणतात त्यांना. तर ते एकदा द्वारकेला आले आणि त्यांचं आगत स्वागत कृष्णाने खूप चांगलं केलं. आणि हे काय ऋषिकेशा म्हणत श्रींना खांदे धरून पटकन उठवून घेत आपल्या वक्षाशी कडकडून बिलगत घेतलं. ते घोर अंगिरस ऋषीवर होते. मी त्यांच्याबद्दल आचार्य सांदीपनीकडून आजवर खूप व कितीदा तरी ऐकलं होतं. मला आचार्य सांदीपनीकडून कळली ती या 2 सांदीपनीकडून कळली की या आचार्य. तर घटका श्री कक्षात चर्चा चाले. ऋषीवर्य ऋषीवर्यांची व श्रींची रोजच मग ब्रह्मज्ञानी होते. मग काय विचारता, श्री त्यांना अनेक विषयातील नाना प्रश्न विचारून भंडावून सोडत. त्यांच्या या चर्चेची माहिती उद्धव भाऊजीकडून नेहमीच मला खडानखडा कळे. काही वेळा नीतिशास्त्रावर, काही वेळा राजनीतीवर, युद्धनीतीवर ऋषीवर्य अंगिरसांना निवडक प्रश्न श्री विचारित. त्याची उत्तरं तन्मय एकाग्रपणे ऐकत. कुठल्याही शास्त्राची असो नसो, श्री त्यांना ब्रह्मज्ञानाच्या घनदाट अरण्यात हटकून नेत. घोर अंगिरसाच्या द्वारकेतील वास्तव्याच्या काळात श्रींनी राज्यकारभार कसलं म्हणून लक्ष घातलं नाही. तर एकदा तर त्यांची जी छोटी मुलगी होती कृष्णाची, तिने उत्तर विचारलं की जरासंधानी 17 वेळा उद्धस्त केलं तर काय शिक्षा कराल तुम्ही त्याला. या अनपेक्षित प्रश्नाला त्यांच्याकडे काहीच उत्तर नसल्यानं ते मूक राहिले. तसेच चारूच त्यांचं उत्तर देत म्हणाली, अगदी सोपं आहे, त्याला चक्क वधून टाकायचं. त्याचा तो संवाद ऐकत राहिलेले श्री मात्र या उत्तरानं बरेच गंभीर झाले होते. त्यावेळी ऋषीवर्य अंगिरसाच्या द्वारकेतील 1 मासाच्या वास्तव्यात रेवतीताईंचे पिता रैवर्तकांचे राजे कुकुबदीन केवळ ऋषी
वर्यांचं दर्शन घेण्याचे 2-3 वेळा द्वारकेत येऊन गेले त्यांच्याशी. तर ते ऋषीवर्य घटका बोलत बसत. त्यांना सेविकाकडून अधूनमधून दूध फलाहार देताना माझ्या कानावर त्यांची चर्चा येई. ती फार वेदक व अर्थपूर्ण असे. हळूहळू आपल्या मदार शब्दात त्यांना अहिंसा, अपरिग्रह, सर्वसंग त्याग, शांतता हीच कशी मोक्ष तत्व आहेत ते सांगत. शेवटी कुकुबद्दीन त्यांना एकदा दैवत्यागाच्या राज्यात पायदूळ झाडण्याची आग्रहानं नम्र विनंती करीत. बघू केव्हा योग येतो ते, व रैवर्तकावर एकदा येणार हे नक्की, असं म्हणून शुभ्र दाढीवर हात हसत मुनिवर्य त्यांना निरोप देत. असे त्यांच्या सेवेमध्ये दिवस चालले होते. लहान मुलासारखं खट्याळ हसत घोर अंगिरस म्हणाले, जीवनाचा अंतिम शाश्वतार्थ अच्युता तोही तुला आणि मी सांगणार. अद्याप तुझी गोकुळातील खट्याळ खोडकर वृत्ती गेलेली दिसत नाही. तू म्हणशील तर तुझं गुरुपद पत्करीन, तेही शाश्वत कीर्तीसाठी, पण आत्ता नव्हे, पुढे कधीतरी योग्य वेळी. द्वारकेतील समस्त यादवांचा आपल्यातील एक यादवच नैष्ठिक तपस्येच्या बळावर कुठली उंची गाठू शकतो हे समक्षच पधायला मिळावं म्हणून आचार्य घोर अंगिरसाचा सुधर्मा सभेत भरगच्च वैभवशाली असा गौरव व सत्कार श्रींनीच करविला. अशी घोर अंगिरसाची गोष्ट आपण आज बघितली. आता पुढे आपण पुढच्या गोष्टीत बघूया. जय श्री कृष्ण.